तर आता वाजले 6:15. तर झालं काय, मी उठले होते 5ला, तर सगळं आवरून घेतलं. तर तुम्ही मग तसं इतक्या लवकर का बरं उठले ते तुम्हाला पुढे लवकरच कळेल. तर मी उठले ना तेव्हाच आमची खुशी उठती आणि खूप परेशान करते बघा. हे तिला काल डॉक्टरचं किट आणली होती खेळायला, मेकअपची किट. तर तिचं चालू होतं मला तुझ्यापाशी बसूनच खेळायचं म्हणून. मग तेवढ्यात तिचे पप्पा उठले, तिला सांगत होते स्वेटर घाल, पण ती म्हणत होती नाही मला नाही घालायचं. थंडीत आता खूप एवढी तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे थंडीचं किती वाढले आहे. तर मग सकाळी मी 5ला उठले, अंघोळ ती केली, स्वयंपाक केला. स्वयंपाक का केला तर आजपासून मला पारायणाची सुरुवात करायची होती त्यामुळं. तरी तर मग लवकर म्हणलं अगोदर सगळं घरचं आवरून जाते, सगळं डबे ते करून जाते देविकाचे आणि तिचे पप्पाचे पण. कारण आता मला पारायण करायचं आहे त्यामुळं मला केंद्र द्यायचं होतं. मग घरच्यांना वाटू नये की ही कामं सोडून जाती, त्यामुळं मग घरचं सगळं आवरून मी जात होते. तर मग आता सकाळी स्वयंपाक केला आणि मग तयारी करून ठेवली. तिथं म्हणलं चला आता घरची देवपूजा करून घेते, कारण मग मला इथून घरून जायला 7:30 वाजतात आणि मग घ्यायला इथं घरी यायला मला 11:30 किंवा मग जसं अध्याय आहे ना तसं टाईम होतो. त्यामुळं म्हटलं चला आता घरचं आवरून घेते, घरची देवपूजा करून घेते. तर आता मी ना अगोदर घरीच गुरुचरित्राचं पारायण लावत असते बरं का, पण आता काही अडचणीमुळे मी घरी नाही लावलं. तर म्हटलं चला आता केंद्रातच लावते. तर माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की मी कधी ना कधीतरी एकदा तरी मला केंद्रात मला पारायण लावायचं आणि माझी इच्छा ती आता पूर्ण झाली. म्हणून मी सकाळी घरचं आवरून निघाले होते. तर माझ्या 2 चिमुकल्या पण उठल्या आणि आमच्या मागं लागल्या. आज एवढी थंडी होती ना, तर खूप थंडी लागत होती. ह्या दोघी तर बघू शकता तुम्ही किती थंडीने काकडल्या होत्या. तेव्हा सूर्यकिरण आमच्या अंगावर पडले, थोडंसं बरं वाटलं. मग मी पोहोचले होते केंद्रात. तर बघू आमच्या घरापासून अर्धा तास लागतो पायी चालत यायला. तर इथं ना खूप शिस्त आहे बरं का. पहिल्यांदा जायचं, तिथं स्टँड आहे, चप्पल ठेवायची, नंतर मग पाय धुवायचे आणि मग आपल्याला आतमध्ये जाणे अगोदर तिथं आपल्या ओधू भरायच्या ना, तर प्रदक्षिणा घालावं लागतात 11. तर मग मी प्रदक्षिणा घातल्या 11 आणि नंतर मग तिथं मी तुम्हाला दाखवते केंद्रामध्ये ना आता पारायण चालू असले म्हणून ना तिथं सगळेजण प्रहर सेवा करत होते. तर मी तुम्हाला सगळं थोडं थोडं दाखवते बरं का. जास्त काही तर अलाउड नव्हतं, पण ते तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं होतं. तर बघू शकता आतमध्ये स्वामीचा फोटो आहे, तुम्ही दर्शन घ्या. आणि सेवेकरी आतमध्ये सेवा करत होते. तर इथं आम्ही सगळे पारायण करतो. तर बघू शकतात किती आलेले आहे सेवेकरी पारायण करायला ना. खरंच खूप छान वाटतं ना. तुम्ही पण असं पारायण म्हणजे सामूहिक पारायण केलं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी ह्यावर्षी पहिलं आहे, तर माझा अनुभव मी तुम्हाला नक्कीच नंतर तुमच्यासोबत शेअर करा. तर बघू शकतात आता इथं पारायणला सध्या कोणी नाही, सगळं आरतीच्या तिथं गेलेले होते. इथं ना सकाळी 8 वाजता आरती होती, नंतर 10:30ची होती आणि संध्याकाळी होती. तर मग नंतर आरती करून आलो आम्ही आणि पारायण वाचायला बसलो होतो. तर आता बघा तुम्ही खूप जण तुम्हाला दिसत असतील. हे ना थोडंसं मी शूट घेतलं होतं, कारण मी 2-3 दिवसाचं ॲड केलं याच्यात, त्यामुळं तुम्हाला असं दिसत असेल. थोड्या क्लिप घेतले होते मी. तर मग मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. इथं आलं ना असं वाटतं मग आपलं वरचं काहीतरी ओझं कमी झालंय ना. तर मला असा अनुभव आला. तुम्हाला कसा अनुभव आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू अशाच पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.